उमरखिंडीची लढाई सविस्तर पराक्रम कथा। स्वराज्याच्या इतिहासात अनेक युद्धे झाली, पण डोंगरदऱ्यांच्या कुशीत बुद्धी आणि भूगोल यांच्या जोरावर जिंकलेला पराक्रम म्हणजे उमरखिंडीची लढाई। ही केवळ तलवारीची लढाई नव्हती, तर ही होती रणनीतीची कमाल। नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम कथेमधील पुढची कथा, उमरखिंडीची लढाई। ऐतिहासिक पार्श्वभूमी इसवी सन 1661 चा काळ। मुघल साम्राज्याने दख्खनमध्ये आपली पकड मजबूत करण्यासाठी मोठी मोहीम आखली। मुघल सरदार कारतलब खान याला मोठ्या सैन्यासह सह्याद्रीतून पुढे जाण्याचे आदेश मिळाले आणि त्याचा उद्देश होता मराठ्यांच्या हालचाली रोखणे आणि स्वराज्याच्या किल्ल्यांवर दबाव आणणे। पण या मोहिमेचा मार्ग होता सह्याद्रीतील अरुंद, वळणावळणाचा आणि धोकादायक घाट। छत्रपती शिवाजी महाराज यांना सह्याद्रीचा प्रत्येक डोंगर, प्रत्येक वाट, प्रत्येक दऱ्या, प्रत्येक कडे माहिती होते। म्हणूनच त्यांनी कारतलब खानासमोर समोरासमोर युद्ध टाळलं आणि त्यांनी याच सह्याद्रीच्या डोंगराचा उपयोग करून घेण्याचा विचार केला। कारण शत्रूचं सैन्य मोठं होतं। म्हणूनच महाराजांनी ठरवलं, हे युद्ध तलवारीने नव्हे तर भूगोलाने जिंकायचं। आपल्या या स्वराज्याच्या पावनभूमीमधला प्रत्येक डोंगर, प्रत्येक वाट, ह्याच वाटेचा उपयोग करून आजचं हे युद्ध जिंकायचं। आणि महाराजांनी एक रणनीती म्हणजेच एक घातपाताची योजना आखली। मराठा मावळ्यांना आधीच खिंडीत वेगवेगळ्या ठिकाणी लपवण्यात आलं। काहींना डोंगर कड्यांवर, काहींना झाडांच्या आड, तर काहींना दगडांच्या मागे बसवण्यात आलं। आणि शत्रू सैन्य पूर्णपणे खिंडीत शिरल्यावरच हल्ल्याचे संकेत देण्यात आले। खिंड अरुंद असल्यामुळे मुघल सैन्य लांबच लांब पसरलं आणि हा क्षण महाराजांनी साधला। अचानक रणशिंग फुंकलं गेलं, वरून दगड कोसळू लागले, बाणांचा वर्षाव झाला आणि मग तलवारींचे वेगवान वार। मुघल सैन्य आधी तर गोंधळून गेलं। त्यांना ना पुढे जाता येत होतं, ना मागे फिरता येत होतं। जंगल, डोंगर आणि अरुंद वाटेमुळे त्यांची रचना तुटली। मराठ्यांची संख्या कमी असली तरी वेग, चपळाई आणि जागेचं ज्ञान यामुळे विजय त्यांच्या बाजूने झुकला। मुघल सैन्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं। स्वराज्याची ताकद आणि महाराजांची रणनीती संपूर्ण दख्खनमध्ये चर्चेचा विषय बनली। ही लढाई दाखवून गेली की युद्ध फक्त शक्तीने नाही तर बुद्धी आणि भूगोलाच्या योग्य वापराने देखील जिंकता येतं। या इतिहासातून महत्वाचा संदेश आपल्याला मिळतो, तो म्हणजे संख्या नव्हे, योग्य योजना विजय ठरवते। आपल्या भूमीचं ज्ञान हेच सर्वात मोठं शस्त्र असतं आणि महत्वाचं म्हणजे नेतृत्व आणि शत्रूच्या ताकदीला त्याच्याच विरोधात वळवणं। उमरखिंड आजही साक्ष देते, सह्याद्रीचा कुशीत घडलेला हा पराक्रम महाराजांच्या बुद्धी, धैर्य आणि दूरदृष्टीचं जिवंत उदाहरण आहे। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय।